ते महेश महेश सर यांची आपण थोडक्यात बातचीत करणार आहोत. सर आपलं नाव सांगून या ठिकाणी हे करा. नमस्कार, मी महेश गुळभिले. मी पाणी फाउंडेशनचं काम करतो. गेली अनेक वर्ष झालं बीड जिल्ह्यामध्ये पाणी फाउंडेशन काम करतं आणि आत्ता पाणी फाउंडेशन 2026मध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये पाणी फाउंडेशन जातं आहे. तर पाणी फाउंडेशननं 2016 ते 2019पर्यंत जलसंधारणाची कामं केली. गावं पाणीदार करणे हा पाणी फाउंडेशनचा एकमेव हेतू होता. परंतु आज पाणी फाउंडेशन त्याच्या पुढची स्पर्धा घेऊन आलं आहे, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल. या स्पर्धेचं नाव आहे पाणी फाउंडेशन आयोजित स्पर्धा आहे. पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप नावाची स्पर्धा पाणी फाउंडेशननं आयोजित केली. या स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन कसं वाढवायचं आणि शेतीवर होणारा खर्च हा कसा कमी करायचा या अनुषंगानं शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणामध्ये नांगरणीपासनं पोते मार्केटला नेण्यापर्यंत म्हणजे माल विक्रीपर्यंत या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण हे शेतकऱ्यांना दिलं जातं. आज शेतकऱ्यांच्या पुढं सगळ्यात मोठं आव्हान आहे की शेतीचं उत्पादन वाढवणे. कारण शेतकरी कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं एकमेव माध्यम शेतकऱ्यांकडं काय असेल तर ती आहे शेतकऱ्यांची जमीन. आणि मग शेतकरी कुटुंबाचा सगळा उदरनिर्वाह खरं तर शेती हे ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि म्हणून पाणी फाउंडेशन आता शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसंदर्भात या पद्धतीचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. कारण शेतकऱ्यांकडं जी असणारी जी हक्काचं त्यांच्या आहे जमीन, अनेक शेतकऱ्यांचं शेतीकडे बघण्याचे आता दृष्टिकोन बदललेला आहे की अनेक शेतकरी आत्महत्या करतायत, अनेक शेतकरी कुटुंब हे स्थलांतर होत आहे. का तर शेतकरी कुटुंबाची गरज पूर्ण होत नाही. आणि मग शेतकरी कुटुंबाची गरज पूर्ण करणारं एकमेव साधन त्यांच्याकडे आहे, ती आहे शेती. आणि मग या शेतीचं उत्पादन कसं वाढवायचं याचं ज्ञान शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दिलं जातं. तर पाणी फाउंडेशन आज सुरुवातीला प्रशिक्षण देतं आणि शेतकऱ्यांनी गटामध्ये सहभागी व्हायचं. गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणे हा एकमेव हेतू पाणी फाउंडेशनचा आहे. तर ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. महाराष्ट्रातला एकूण एक तालुका या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो. आपल्या बीड जिल्ह्यामधलं पूर्ण बीड जिल्हा आहे. तर बीड जिल्ह्यातले अंबाजोगाई SDO जे आहे, तर अंबाजोगाई SDOच्या अंतर्गत केज, अंबाजोगाई आणि परळी असे 3 तालुके येतात. तर या तिन्ही तालुक्याची जबाबदारी हरिश्चंद्र पांचाळ यांच्याकडे आहे. तर पांचाळ सर तुम्हाला विनंती करते. ठीक आहे. यानंतर आपल्याला पंचायत मार्गदर्शन करते. परळी, केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरं तर ही सुवर्ण संधी आहे. या फार्मर कपच्या माध्यमातून पाणी फाउंडेशन आयोजित केलेल्या या फार्मर कपच्या माध्यमातून तसं तर कृषी विभाग, उमेद आणि पाणी फाउंडेशन ही तीनही संस्था ही फार्मर कप स्पर्धा आयोजित करत आहेत. आणि या स्पर्धेदरम्यान जे शेतकरी प्रशिक्षण आहेत, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या घरी म्हणजे 7 क्विंटलपासून सोयाबीन 10, 12, 15 क्विंटल कसं येईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि मी माझ्या SDO मधील शेतकऱ्यांना विनंती आणि आवाहन करतो की आपण या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपले उत्पन्न अधिक कसं होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. केज तालुक्याची बॅच ही 4 एप्रिलमध्ये असणार आहे. अंबाजोगाई तालुक्याची बॅच ही 4 एप्रिलला असणार आहे. केज तालुक्याची 15 एप्रिलला असणार आहे आणि परळी तालुक्याची बॅच ही 27 एप्रिलला असणार आहे. मी तमाम शेतकऱ्यांना विनंती आणि आवाहन करतो की तुमच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा